नमस्कार बालदोस्तांनो, विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। शुक्रवारी आम्ही एक व्हिडिओ अपलोड केलाय, भोंडला विशेष। नवरात्री निमित्त जो भोंडला खेळला जातो ना, त्या संदर्भात माहिती पण आहे आणि छान गाणी पण आहेत। आवडली का तुम्हाला? बघितलात का व्हिडिओ? नसेल बघितलात तर नक्की बघा, मला खात्री आहे हा प्रकार तुम्हाला खूप आवडेल। मग आज दसरा आहे, काय केलाय जेवायला? गुलाबजाम केलाय का, श्रीखंड केलाय का, बासुंदी केली? कोणी नवीन मोबाईल घेतला का नवीन गाडी घेतली आहे? मुलांनो, हा सण दसरा आहे ना, हा असाच आहे, छान असा आनंद देणारा 3.5 मुहूर्तांपैकी एक। आता 3.5 मुहूर्त म्हणजे काय? तर आपल्या वर्षातले काही 4 दिवस आहेत, म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीच्या पाडव्याचा अर्धा दिवस। तर ह्या काळात आपल्याला काही शुभ कार्य करायचं असेल किंवा काही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल, नवीन करार करायचे असतील, तर त्याच्यासाठी मुहूर्ताची वेळ बघावी लागत नाही। हा सगळे पूर्ण दिवस त्याच्यासाठी अनुकूल असतो, म्हणूनच हा 3.5 मुहूर्तांपैकी एक गणला जातो, असा शुभ दिवस गणला जातो। अश्विन शुद्ध दशमी आहेच मुळी तशी एकदम शुभ संकेत देणारी। काय माहितीये, त्या दिवशी ज्ञानाने अज्ञानावर आणि चांगल्याने वाईटावर विजय मिळवलाय। मागच्या आठवड्यात तुम्ही ऐकलत की नाही, महिषासूर मर्दिनीच्या कथेत महिषासूर राक्षसाचा वध झालेला, मग तो ह्याच तिथीला झालाय। रावणाचा वधही विजयादशमीलाच झालाय। काळ वेगवेगळा असून दे, शिवाय आपले राजपूत असून देत किंवा मराठा शिवाजी राजे वगैरे असून देत, कुठचीही युद्धाची वेळ आली की ते सीमोल्लंघन करीत आणि हात मुहूर्त पकडून त्यांच्या लढाईला सुरुवात करीत आणि ते यशस्वी होत त्याच्यात। आहे की नाही हा शुभ दिवस? दसऱ्याच्या दिवशी मुलांनो, अपराजिता देवीची पण पूजा करतात। अपराजिता देवी हे सुद्धा दुर्गा देवीचं रूप आहे। तिची पूजा करतात आणि आराधना करतात की आम्ही नवीन कार्य जे सुरू करतोय त्याच्यात आम्हाला सफलता मिळवून दे। त्याचबरोबर आपली सरस्वती देवीचीही पूजा करतात बरं का, विद्येची देवता। देवीची एक प्रतिमा किंवा तसबीर ठेवतात आणि त्याच्यासमोर सगळं शैक्षणिक साहित्य ठेवून त्याची पूजा करतात। आता शैक्षणिक साहित्य म्हणजे फक्त पुस्तकं वगैरे नाही, गाणं शिकणारे तानपुरा आणि संवादिनी ठेवून त्याची पूजा करतात, नृत्य शिकणारे घुंगरू ठेवून त्याची पूजा करतात। आमच्या याला माहिती आहे का काय मुलांनो, आम्ही चढाओढीने सरस्वती देवीचं चित्र काढायचो, ते काढून ठेवायचो। सगळी पुस्तकं, पाटी, पेन्सिल जे काय असेल ते आम्ही सगळं तिथे ठेवायचो, पूजा करायचो आणि त्या देवीचे आशीर्वाद मागायचो। तर अशी मजा असते। त्या दिवशी शस्त्रांची पण पूजा करतात। सगळी शस्त्र वापरणारी अशी घासून पुसून लख्ख करून हळद कुंकू फुलं वाहून त्याचेही आशीर्वाद घेतात। तर दसऱ्यात असे भरपूर कार्यक्रम सुरू असतात। तर दसऱ्याच्या निमित्ताने श्रेया मावशी आज एक दसऱ्याचीच गोष्ट घेऊन आलेली आहे। ऐकूया आपण श्रेया मावशीकडून। श्रेया मावशी, नमस्कार बालदोस्तांनो, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा। आपल्याला आत्ताच मधुरा मावशीने दसऱ्याची खूप सुंदर माहिती सांगितली। आता चला गोष्ट ऐकूया आजच्या दसऱ्याची काय आहे ती। वरतंतू नावाचे एक ऋषी होते। पूर्वी बरं का बालदोस्तांनो, मुलांची सगळी शिक्षणं गुरुकुलमध्ये जाऊन होत असत। म्हणजे तुम्ही कसं शाळेत जाता तसं एका ठराविक वयानंतर, म्हणजे साधारणतः 8व्या वर्षानंतर सगळी मुलं वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या शिकायला जात असत। वेगवेगळ्या प्रकारची विद्या हे विद्यार्थी शिकत असत। हे ऋषी असायचे ते महाज्ञानी असायचे, त्यांनी खूप अभ्यास केलेला असायचा आणि बऱ्याचशा विद्यांमध्ये अतिशय पारंगत असायचे। त्यांच्याकडे धनुर्विद्या, राजशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे पैशाचे व्यवहार कसे करायचे, व्यापार उदीम कसा करायचा, धर्मग्रंथांचा अभ्यास, अशा वेगवेगळ्या कलांचा आणि विद्यांचा अभ्यास व्हायचा। त्याचबरोबर बऱ्याच ऋषींकडे गायन, नृत्य, वादन अशा प्रकारच्या शास्त्रांचा सुद्धा अभ्यास होत असे। तर आपल्या वरतंतू ऋषींचा आश्रम असाच एका अरण्यात होता। बरेचसे आश्रम अरण्यातच असायचे आणि बरं का बालदोस्तांनो, ह्या आश्रमात राहून विद्यार्थ्यांना
आपली सगळी कामं स्वतःची स्वतः करावी लागायची. म्हणजे स्वतःचे कपडे धुणं, स्वतःचे काही पत्रावळ्या असतील ते उचलून टाकणं, साफसफाई करणं आणि आपल्या गुरुमातेला म्हणजे ऋषी पत्नीला काय कामात मदत हवी असेल ती सगळ्या प्रकारची मदत करणं, अशी वेगवेगळी कामं हे विद्यार्थी शिकत असायचे. जवळजवळ 21व्या वर्षापर्यंत हे सगळे विद्यार्थी आपल्या गुरुजींसोबतच राहायचे आणि विद्याभ्यास करता करता जीवन कला सुद्धा शिकून घ्यायचे. म्हणजे स्वयंपाक करणं, घर नीट आवरणं, अशा विविध गोष्टी आणि स्वावलंबन हे सगळं शिकून शहाणे होऊन ते विद्यार्थी आपल्या गुरूंकडून बाहेर पडायचे. तर आपले हे वरतंतू ऋषी सुद्धा अतिशय प्रेमाने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि मग फी काय घ्यायचे बरं? फी म्हणजे गुरुदक्षिणा. बालदोस्तांनो, हे सगळे ऋषी अतिशय दयाळू आणि निस्पृह वृद्धीचे होते. निस्पृह म्हणजे त्यांना कशाचीही अपेक्षा नव्हती. त्यांना फक्त विद्यादान हेच महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच आपल्याला जे जे मिळालंय ते आपल्या विद्यार्थ्यांना समजावं, आपले विद्यार्थ्यांना खूप ज्ञान मिळावं, त्यांना चांगली विद्या मिळावी, या हेतूने हे सर्व ऋषी खूप प्रयत्न करायचे. पण एक पद्धत असायची पूर्वी की आपण विद्याभ्यास आपला शिकून पूर्ण झाला की आपल्या गुरुजींना विचारायचं की गुरुजी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय हवंय? एक कृतज्ञता म्हणून. म्हणजेच आपल्याला आपल्या गुरुजींनी इतक्या प्रेमाने शिकवलंय त्याचे एक टोकन म्हणून. मग काही शेतकऱ्यांची मुलं गुरुजींना धान्य आणून द्यायची, तर काही आपल्या घरातलं काही द्रव्य आणून द्यायची. अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत ऋषींच्या आश्रमांना हे सगळे विद्यार्थी करायचे. पण ऋषींची काहीच अपेक्षा नसायची बरं का. असंच वरतंतू ऋषींचा एक विद्यार्थी होता, त्याचं नाव होतं कौत्स्य. हा कौत्स्य होता फार हुशार होता आणि गुरुजींचा अतिशय लाडका होता. खूप उत्तम प्रकारे गुरुजींनी जे जे काय काय शिकवलं ते ह्याने आत्मसात केलं. म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे तो वरतंतू ऋषींकडून सगळं शिकून त्याने घेतलं आणि त्याचा विद्याभ्यास पूर्ण झाला. घरी जायची वेळ आली. आता वरतंतू ऋषींचा निरोप घ्यायचा म्हणून तो त्यांच्या कुटीमध्ये आला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि नम्रतेने त्यांना हात जोडून म्हणाला, गुरुजी, तुम्ही मला इतकी वर्ष हातचं काहीही राखून न ठेवता इतकी सुंदर विद्या दिली आहे. मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी अशी माझी खूप इच्छा आहे. वरतंतू ऋषी हसले आणि ते म्हणाले, कौत्सा, तू खूप सुंदर प्रकारे आपला अभ्यास पूर्ण केलायस, ह्यातच माझी गुरुदक्षिणा आली. अरे, आणखीन मला काय पाहिजे? कौत्स म्हणाला, नाही नाही, मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची अशी खूप इच्छा आहे. माझी आठवण तुम्हाला नेहमी राहावी अशी माझी इच्छा आहे. वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, अरे कौत्सा, मी तुला जी काही विद्या दिली आहे ती तू तुझ्याच सारख्या चांगल्या विद्यार्थ्यांना शिकव, त्यांना शिकवून शहाणं कर, ज्ञानी कर, म्हणजे मला माझी गुरुदक्षिणा मिळाली आणि म्हणजेच तुझ्या रूपाने माझ्या ज्ञानाचा, मी दिलेल्या ज्ञानाचा अजून प्रसार होईल आणि तुझी आठवण मला नेहमीच राहील. ह्याच्यात अजून आणखीन काय हवंय? कौत्स तरी सुद्धा हट्टालाच पेटून राहिला. ह्या कौत्साला सारखं वाटत होतं की गुरुजींना आपली आठवण राहिली पाहिजे, असं आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. त्याच्या मनात गुरुजींबद्दल खूप आदरभाव होता, पण काहीतरी त्यांना द्यावंच असा मात्र लहान मुलासारखा हट्ट तो वरतंतू ऋषींकडे करून बसला होता. आता वरतंतू ऋषींनी त्याला खूप समजावलं, वेगवेगळी उदाहरणं दिली. आपली जी विद्या तू शिकलायस ती इतरांना दे म्हणजे मला गुरुदक्षिणा मिळाली, असं वेगवेगळ्या प्रकारे सांगून पाहिलं. पण कौत्स काही मागे हटेना. त्याचा हट्ट आपला चालूच की गुरुजी, मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, काय देऊ? शेवटी वरतंतू ऋषी थोडेसे चिडले आणि ते म्हणाले, आता कौत्साला गुरुदक्षिणा द्यायला सांगतो की ज्याच्यामुळे त्याला ती देणं शक्यच होणार नाही. वरतंतू ऋषींनी त्याला सांगितलं, ठीक आहे, खूप आग्रह करतोयस ना तू, जा 14 कोटी सोन्याच्या मोहरा घेऊन ये मला गुरुदक्षिणा म्हणून. कौत्सा हो म्हणाला, गुरुजींना नमस्कार केला आणि तिथून निघाला. तो म्हणाला, आता ही गुरुदक्षिणा द्यायची कशी? कारण आत्ताच तर त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं, त्याला काम तरी काय मिळणार? आणि काम जरी मिळालं तरी एवढे 14 कोटी सोन्याच्या सुवर्णमुद्रा, एवढी गुरुदक्षिणा तो आणणार तरी कुठे? आता बोलून तर बसला होता गुरुजींना की मी गुरुदक्षिणा देतो म्हणून, आता काय करायचं?
असा खूप मोठा गहन प्रश्न कौत्सासमोर उभा राहिला. विचार करत करत त्याने असं ठरवलं की आपण रघुराजाकडे जाऊयात आणि रघुराजाकडे जाऊन बघूया काही मदत मिळते का ते. बालदोस्तांनो, हा रघुराजा म्हणजे कोण माहितीये का? आपले प्रभू रामचंद्र ज्या वंशात जन्मले ना, तोच हा रघुवंश आणि तोच हा रघुराजा. हा रघुराजा अत्यंत पराक्रमी होता, अत्यंत शूर आणि खूप दानी आणि आपल्या प्रजेचं अतिशय प्रेमाने रक्षण करणारा, सांभाळ करणारा असा हा राजा होता. कौत्स रघुराजाकडे गेला. रघुराजाने त्याचं स्वागत केलं आणि रघुराजा म्हणाला, कौत्सा, मी तुझी काय सेवा करू? काय हवंय तुला? कौत्स म्हणाला, राजा, मी एका अडचणीत आहे. मी माझ्या गुरुजींना कबूल केलंय की मी त्यांना गुरुदक्षिणा देईन 14 कोटी सोन्याच्या मुद्रा. आता मी तर आत्ताच शिक्षण घेऊन बाहेर पडलोय, एवढं तर धन माझ्याकडे नाही. बरं, काही काम करावं तर माझ्या कामाचे एका नवशिक्या माणसाला एवढे पैसे कोण देणार? आता तूच माझी मदत कर, तूच मला हे दान दे. रघुराजा विचारात पडला. कौत्साला वाटलं, रघुराजा असा विचारात का पडला? तो तर ऐकून होता की रघुराजा हा खूप दानी आहे, खूप शूर आणि पराक्रमी आहे आणि दारी आलेल्या याचकाला तो कधीही विनमुख म्हणजे रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मग कौत्साने विचारला रघुराजाला, राजा, काही अडचण आहे का? मी दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊ का मागायला? काय झालंय माहितीये, आत्ताच मी एक यज्ञ केला होता आणि या यज्ञामध्ये माझी सगळी धनसंपत्ती मी दान करून टाकली. आता मी पूर्णपणे कफल्लक आहे, म्हणजे माझ्याकडे आता काहीच पैसा शिल्लक नाही, काहीच धन, काहीच दौलत शिल्लक नाहीये. काय करावं बरं, अशा मी विचारात आहे. कौत्स म्हणाला, रघुराजा, मी तुमच्याबद्दल ऐकून आहे की तुम्ही फार दानी आहात आणि फार प्रामाणिक आहात. माझा विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही मुद्दाम असं बोलत नाही आहात. ठीक आहे, मी दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊन मदत मागतो. रघुराजाला फार वाईट वाटलं की आपल्या दारी आलेला याचक असा विनमुख म्हणजे रिकाम्या हाताने परत चाललाय. रघुराजा कौत्साला म्हणाला, थांब कौत्सा, आपण काहीतरी करूयात, मला जरा विचार करू दे. मग कौत्साने इंद्रदेवाकडे आणि कुबेराकडे निरोप पाठवला की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्ही आत्ताच्या आत्ता द्या, नाहीतर मी तुमच्यावरती स्वारी करेन. इंद्राला आणि कुबेराला वाटलं की रघुराजा काही स्वर्गावरती स्वारी करणार नाही, म्हणून त्यांनी नकार कळवून टाकला. त्याबरोबर रघुराजाने युद्धाची तयारी केली. रघुराजाने युद्धाची तयारी केलेली बघून इंद्र आणि कुबेर घाबरले, कारण त्या दोघांनाही रघुराजाचा अतुलनीय असा पराक्रम माहीत होता. त्यांना माहीत होतं की रघुराजाने जर स्वारी केली तर नक्कीच तो स्वर्ग जिंकून घेईल. पण त्यांना प्रश्न पडला होता की रघुराजा काही स्वर्गावरती स्वारी करण्यासारखा किंवा दुसऱ्यांची राज्य हडप करावीत अशा विचारांचा राजा नव्हता. काय बरं झालं असेल? इंद्राने चौकशीला एक आपला दूत पाठवला. तेव्हा त्याला कळलं की रघुराजाकडे कौत्स आलाय आणि कौत्साला 14 कोटी सोन्याच्या सुवर्ण मुद्रा हव्या आहेत आपली गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून. इंद्राला कळून चुकलं की आता रघुराजा काही माघार घेणार नाही, दारी आलेल्या याचकाला रघुराजा परत पाठवणार नाही. इंद्राने आणि कुबेराने विचार विनिमय केला आणि त्यांनी ठरवलं की रघुराजा जर संतापला तर स्वर्गावरती नक्कीच स्वारी करेल आणि त्याच्याकडे एवढा पराक्रमी त्याची फौज आहे आणि तो स्वतः एवढा पराक्रमी आहे की नक्कीच अख्ख्या स्वर्गाला जिंकून घेईल. त्यापेक्षा आपण त्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊन टाकावेत. कुबेराने आणि इंद्राने मिळून 14 कोटी सुवर्ण मुद्रांचा पाऊस रघुराजाच्या राज्याच्या बाहेर, वेशीच्या बाहेर एक आपट्याचं झाड होतं. त्या आपट्याच्या झाडावरती सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव केला आणि तो 14 कोटीच नव्हत्या बरं का, त्याहीपेक्षा अजून जास्त सुवर्ण मुद्रांचा त्या आपट्याच्या झाडावरती वर्षाव केला. रघुराजाला हे कळलं. तो कौत्साला घेऊन तिथे गेला आणि कौत्साला सांगितलं, सगळ्या सुवर्ण मुद्रा तू गोळा कर. कौत्स प्रामाणिक होता. त्याने आपल्या गुरूंकडून अतिशय उत्तम शिक्षण घेतलं होतं. हावरट नव्हता तो. त्याने त्याला जेवढी गरज होती, जेवढी गुरूंना गुरुदक्षिणा घ्यायची होती, तेवढीच गुरुदक्षिणा म्हणजे 14 कोटी सोन्याच्या मोहराच फक्त गोळ्या केल्या. उरलेल्या मोहरा तशाच पडून राहिल्या. कौत्स म्हणाला, राजा, हे धन काही मला नको, मी मला जेवढं हवं होतं गुरुदक्षिणेसाठी तेवढं घेतलं. रघुराजा म्हणाला, छे छे,
असं कसं? पण आता हे धन तर मी घेऊ शकत नाही, कारण तुला गुरुदक्षिणा देता यावी म्हणून मी इंद्र आणि कुबेराला सांगून हे धन घेतलेलं आहे. मग आता काय करायचं? रघुराजा सुद्धा इतका प्रामाणिक होता की इंद्राने आणि कुबेराने सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव या आपट्याच्या पानावरती केला, तरी त्याने लोभीपणा केला नाही. कौत्साला तर 14 कोटी सोन्याच्या मुद्रा दिल्याच, पण जे उरलेलं धन होतं ते सुद्धा त्याने आपल्या प्रजाजनांमध्ये वाटून टाकलं. जे गरजू लोक होते त्यांना वाटून टाकलं. आणि अशा प्रकारे ह्या रघुराजामुळे आपट्याच्या झाडावरती इंद्र आणि कुबेराने ज्या सोन्याच्या मुद्रा ज्यांचा वर्षाव केला, ह्या गोष्टीमुळेच आपट्याची पानं आज आपण सोनं म्हणून एकमेकांना देतो आणि सण साजरा करतो. बालदोस्तांनो, ह्या आपट्याच्या पानासारखंच शमी वृक्षालाही खूप महत्त्व आहे. शमी वृक्षाची पानं सुद्धा दसऱ्याच्या दिवशी एकमेकाला देतात. ह्या शमी वृक्षाची काय गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला? पांडव आणि कौरव ह्यांच्यामध्ये एक द्यूत खेळलं गेलं, म्हणजे एक फाशांचा खेळ असतो, सोंगट्यांचा खेळ असतो. या खेळामध्ये कौरवांनी पांडवांना कपटाने हरवलं, म्हणजे दुष्टपणा केला, लबाडी केली आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांचं सगळं राज्य हिरावून घेतलं. आता पांडव पूर्णपणाने कंगाल झाले होते आणि कौरवांचा दुष्टपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर कौरवांनी पांडवांना काय सांगितलं माहितीये? आता तुम्ही 12 वर्ष वनवास भोगायचा. वनवास म्हणजे अरण्यात जाऊन राहायचं, एखाद्या पर्णकुटीत राहायचं, कुठच्याही प्रकारची सुख अलंकार हे उपभोगायचे नाही आणि अरण्यात जाऊन राहायचं 12 वर्ष आणि त्यानंतर 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं. अज्ञातवास म्हणजे वेश पालटून त्यांनी अशा ठिकाणी लपून बसायचं 1 वर्ष की कौरवांना ते सापडू नये. आणि जर का कौरवांना ते सापडले त्या 1 वर्षामध्ये, तर त्यांनी पुन्हा 12 वर्ष अरण्यवास भोगायचा. किती कठीण अट घातली ना कौरवांनी, पण आपल्या पांडवांनी ती अट मानली. 12 वर्ष अरण्यवासात ते राहिले आणि 1 वर्ष जेव्हा त्यांना अज्ञातवासात राहायचं होतं, तेव्हा त्यांनी आपली सगळी शस्त्र, म्हणजे अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य आणि भीमाने आपली गदा, अशी सगळी त्यांची शस्त्र होती, ती सगळी शस्त्र शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये ठेवली. ढोली म्हणजे काय माहितीये का बालदोस्तांनो? झाडाला एक खूप मोठा असा खड्डा पडतो, म्हणजे झाडाच्या खोडाला अशी एक पोकळी तयार होते फांद्यांच्या मध्ये. त्या ढोलीमध्ये काही पशु पक्षी आपलं घर म्हणून तिथे राहतात. अशीच शमी वृक्षाच्या झाडाला एक खूप मोठी ढोली होती. त्या ढोलीमध्ये पांडवांनी आपली सगळी शस्त्र जपून ठेवली आणि जेव्हा त्यांचं अज्ञातवासाचं 1 वर्ष संपलं, तेव्हा त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी, म्हणजे आजच्या विजयादशमीच्याच दिवशी ती सगळी शस्त्र आपली बाहेर काढली आणि म्हणूनच त्या दिवशी शस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते. बालदोस्तांनो, आता आपण जाऊया मधुरा मावशीकडे. बघूया मधुरा मावशी काय सांगते ते. मग मुलांनो, ऐकलीत ना गोष्ट? श्रेया मावशी म्हणते तसं सोन्याचं प्रतीक म्हणून आपण दरवर्षी एकमेकांना आपट्याची पानं देतो, पण त्या निमित्ताने आपण एकमेकांकडे येतो जातो, एकमेकांच्या संपर्कात येतो आणि दसऱ्याचा दिवस छान आनंदात घालवतो. ह्या वर्षी आपण जाऊ शकणार नाही आहोत पॅन्डेमिकमुळे, पण मुलांना तुम्ही एक करू शकता. दसऱ्याच्या पानाच्या आतल्या साईडला छानपैकी विशेष लिहून तुमच्या घरच्यांना देऊ शकता. दसऱ्याच्या आकाराचं, म्हणजे पानाच्या आकाराचं ग्रीटिंग कार्ड करू शकता आणि ह्याचे मोबाईलवर फोटो काढून तुम्ही फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला पण पाठवू शकता. आहे की नाही गंमत? आणखीन एक मुलांनो, आता ह्या प्रथा का बरं चालू राहिल्या आहेत? आपट्याच्याच पानाची प्रथा. तर आपट्याचे पानाचे मेडिसिनल उपयोग. आता शरद ऋतूचा जो काळ आहे ना, तो वात आणि पित्त प्रकृतीचा काळ आहे. त्याच्यात हे आजार खूप बळावतात. तर आपलं जे आपट्याचं पान आहे ते ह्याच्यासाठी खूप औषधी ठरतं. तसेच लंग्स आणि हार्ट या आजारांवरही उपयोगाचं आहे. आणि असे कित्येक छोटे छोटे आजार आहेत ज्याच्यासाठी आपट्याची पानं खूप उपयोगी ठरतात. पण खरं सांगू का, हल्ली आपट्याचं झाड हे नामशेष होत चाललं आहे. आपल्याला मार्केटमध्ये जी पानं मिळतात ना, ती कांचन ह्या वृक्षाची असतात. तर माझं एक सांगणं आहे, जेव्हा हा पॅन्डेमिक उघडेल आणि जर कोणी वृक्षारोपणाला गेलं, तर माझं म्हणणं आहे की आपट्याचं एक रोप नक्की लावा. आपल्या देशाला आणि सृष्टीला ह्याची खूप गरज आहे.
आता सीमोल्लंघनाचं पण श्रेया मावशी म्हणाली. त्यावेळेला राजे सगळे वेस ओलांडायचे आणि शस्त्राची देवीची पूजा करून युद्ध मोहिमेला जायचे. ते सीमोल्लंघन होतं, ते त्यांची कपॅसिटी जज करायचे. आपलंही तेच आहे, आपण स्वतःचं सीमोल्लंघन करायचं आहे, स्वतःची कपॅसिटी वाढवायचे. खेळाडू कसे सारखे रेकॉर्ड्स ब्रेक करत असतात. तेंडुलकर बघा, सचिन तेंडुलकर कंटिन्युअस स्वतःचं अपग्रेडेशन करत तो स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करत असतो. बरं, इतरही करत असतो. हे इन्स्पायरिंग आहे की नाही? तर तसंच सीमोल्लंघन आपण स्वतःच्या बाबतीत करायचं, आपली कपॅसिटी, आपला स्टॅमिना वाढवत राहायचं. शिवाय आपण ह्या दिवशी शस्त्रांची पूजा देखील करतो. नवमीला आयुधांची करतात, मशिनरीची, आणि दशमीला शस्त्रांची. काय होतं, वर्षभरात हे करायला मिळत नाही, तेवढा वेळ मिळेल असं नाही. मग ह्या दिवशी चांगली ती घासून पुसून लख्ख करून तळपती करतात. तर आपली शस्त्र म्हणजे काय? आपली शस्त्र म्हणजे चांगले संस्कार आणि आपलं ज्ञान, आणि हेच आपल्याला विकसित करायचं आहे. पॅन्डेमिकच्या काळामुळे का होईना छोटे छोटे ऑनलाईन कोर्सेस अगदी नॉमिनल रेट्समध्ये आणि आपल्या वेळात घर बसल्या उपयोगी आहेत. करा ते कोर्सेस, वेगवेगळ्या ह्याचं अपडेशन करा. तुमचं पुस्तकं भरपूर वाचा. आता तर ऑनलाईन खूप पर्याय आहेत, लायब्ररीत जायची गरज पण पडणार नाही तुम्हाला. ज्ञान वाढवत राहा. लकीली तुमच्या वेळेला आता इंटरनेट आहे, ज्याच्यातून तुम्ही माहिती मिळवू शकता. अखंड त्याच्यामुळे स्वतःचं नॉलेजचं अपग्रेडेशन करत राहा. मुलांनो, बुद्धीला गंज चढणार नाही. तर असा हा दसरा, हा सगळ्यांनाच आनंद देणारा सण, हा भारतभर खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. आणि आता मला आशा आहे की हा दसरा सगळ्यांना शुभ ठरेल आणि लवकरच या पॅन्डेमिकमधनं सुटका होऊन आपल्याला एक सोनेरी दिवस मिळेल. चला तर मग थांबते इथे. भेटूया आपण परत पुढच्या आठवड्यात एक सुंदरशी गोष्ट घेऊन. टिल देन, बाय, आणि दसऱ्याच्या परत एकदा शुभेच्छा सगळ्यांना.